छत्रपती शिवाजी महाराज की तर राज्यभरामध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते, नेमकं त्याचा उत्साह कसा आहे, या सगळ्याचा आता आपण टॉप 50च्या माध्यमातून वेगवान आढावा घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे आणि त्यामुळे या पुतळ्याचं पाद्य किल्ले शिवनेरीत दाखल झालेले आहेत. तर शिवशक्तीची प्रेरणा देणारी शिवपाद्य शिवभक्तांसाठी उभी ठेवण्यात आली आहेत. लाखोंच्या संख्येनं शिवभक्त शिवनेरीत दाखल झाले. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता पाळणा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागच्या 4 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा पाळणा सोहळा पार पडतो. सीमेवरती हौत्यातनं पत्करलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींच्या हस्ते यावर्षीचा पाळणा सोहळा पार पडला. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व बेस्टचा प्रवास महागणारे एसी आणि नॉन एसी बसेसचे भाडे आता वाढण्याचा विचार सुरू आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल, पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीवरती कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेली आहे. मुंबई पालिकेनं गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा याकरिता आतापासूनच नियोजन सुरू केलेलं आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचं आगमन विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीचीच मूर्ती साकारण्यात यावी अशी अट आता घालण्यात आलेली आहे. खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीनं सुरू आहे. या लिंकमुळे 2 शहरांतील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार आहे. प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जातोय. ऑगस्ट 2025 पर्यंत काम पूर्ण होण्याची आता शक्यताही वर्तवली जाते. मुंबईला विकसित करण्यासाठी MMRDAचा एक नवीन प्रोजेक्ट आता सुरू करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक गृहनिर्माण प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहेत. भाड्यानं घेणाऱ्या घरांचे भाडे निश्चित करण्यात आलेत. तर 400 चौरस फूट घराचं भाडं आता 15,000पेक्षाही कमी असणार आहे. तर घरांची किंमत 20 लाखांपेक्षाही कमी असेल अशी योजना आखण्यात आली आहे. पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा पुरस्कार ऋतुरंग या दिवाळी अंकाला जाहीर झालाय. पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 3 विभागातील अंकांना जाहीर झालाय.